नमस्कार मित्रांनो, शनिवारी रविवारी घरी असेल तर दुपारची झोप चुकवायला आवडत नाही. खरं सांगतो, खोटं कशाला सांगू. आणि शनिवारी दुपारी झोपायचा मूड असताना टी व्ही लावला आणि टी व्हीवर बघितलं आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. म्हटलं काय ब्रेकिंग न्यूज? तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार, 2 ठाकरे बंधू एकत्र येणार. म्हटलं हे तर खरंच मोठी ब्रेकिंग न्यूज झाली. म्हटलं पण एकत्र येणार म्हणजे काय झालं? राज ठाकरे मातोश्रीवर गेले का, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले का, दोघं जण कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये ग्रँड हयात वगैरे हे जे जिथे कामगार सेनेचं वगैरे काहीतरी आहे तिकडे येऊन चहा प्यायला बसले. ते एकत्र येणार म्हणजे कशावरून झालं? कारण मराठी टी व्ही चॅनल पुढे सरकेच ना. मला वाटलं आता सांगतील 5-10 मिनिटं तेच स्क्रीन, एकीकडे राज ठाकरे, एकीकडे उद्धव ठाकरे, एकीकडे. म्हटलं काय चाललंय नक्की? मग असं लक्षात आलं की काहीतरी महेश मांजरेकरांनी एक राज ठाकरेंची मुलाखत घेतली. त्याच्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली की जर महाराष्ट्राला खरंच वाटत असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. पण खरंच त्यांना वाटतंय का? आणि नंतर त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं की एकत्र यायला तयार आहोत, पण काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या की आम्ही चोरांबरोबर जाणार नाही. आता चोर कोण? तर उद्धव ठाकरेंना जे कोणी चोर वाटतात ते सगळे चोर. आणि लगेच या सुतावरून स्वर्ग गाठायला मराठी माध्यमांना 4 सेकंदही लागले नाही. आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे एकत्रीकरणाचं श्रीखंड चक्का त्याचा याच्यामध्ये ठेवलेला आहे. श्रीखंड कधी होणार कल्पना नाही. आणि मग याच्यावर चर्चा सुरू झाली आणि या चर्चेत मात्र दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी एकमेकांवर जे तोंडसुख घेतलं ते बघितल्यावर म्हटलं हे एकत्र यावेत ही फक्त चहा बिस्किट पत्रकारांची इच्छा आहे. चहा बिस्किट पत्रकारांची अशी इच्छा आहे कारण त्यांचे बोलवते धनी सध्या शांत आहेत. नेमकं काय झालंय कल्पना नाही. काही जण म्हणालेत की खूप खचून गेलेले आहेत. पंतप्रधानपदी बसण्याची किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपल्या मुलीला बसवण्याची इच्छा आता काही फारशी फळास येईल असं काही वाटेन असं झालंय. मोदींना केंद्रातून पाय उतार करवता येईल असं काही वाटत नाहीये. आणि त्यामुळे आता राजकारणात नेमकं करायचं काय? ना देवेंद्र फडणवीसांना काही करता येत आहे, ना मोदींना काही करता येत आहे, ना स्वतःच्या मुलीबाबत काही करता येत आहे. आणि त्यामुळे ते एका प्रकारे हतबल, खऱ्या अर्थाने हतबल झालेले आहेत 60 वर्षाच्या राजकारणात. आणि त्यामुळे मग या तमाम मराठी पत्रकारांचं आशास्थान तेच जर निराश झालं असेल तर मग दुसरं आशास्थान शोधलं पाहिजे. आता हे दुसरं आशास्थान शोधायचं तर नेमकं कोणाकडे बघायचं? उद्धव ठाकरेंकडे बघायचं, कारण त्यांच्या पाठी असलेली सेना हळूहळू त्या शोले चित्रपटामध्ये असरानीची जी भूमिका आहे की आधे उधर जाओ आधे इधर जाओ करत करत मागे कोणी उरतच नाही, तसं आता फक्त त्यांच्या पाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत, सध्या तरी सुषमा अंधारे, प्रियंका चतुर्वेदी राहतील की नाही काही गॅरंटी नाही आहे, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांचं पण म्हणजे सगळ्याच एक डामाडौल कारभार आहे. आणि मग त्यामुळे आशास्थान कुठलं? दुसरं आशास्थान राज ठाकरे. पण राज ठाकरेंचंही नेमकं काही कळत नाही. एक दिवस भाजपचे नेते त्यांच्या घरी जेवायला जातात, एक दिवस एकनाथ शिंदे जेवायला जातात आणि ते सगळ्यांना भेटतात, सगळ्यांबरोबर फोटो काढतात. आणि त्यामुळे मग काय करायचं? तर मग बहुतेक ती जी अपेक्षित बातमी होती की 2 ठाकरे एकत्र आले, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचा कायापलट होईल, मराठी माणसाचं हित. मराठी माणूस केव्हापासून वाट बघतोय की चला कधीतरी आमचं हिताचं कोणतरी करेल आणि हे दोघं ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाचं हित साधलं जाईल, मराठी माणसाचा विकास होईल. महाराष्ट्र वेगाने पुढे जातोय पण मराठी माणसाला कोणी विचारत नाहीये. आता मराठी माणसाला महाराष्ट्र पुढे गेला नाही तरी चालेल पण फक्त मराठी माणसाचाच विचार होईल वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. आणि मग जेव्हा प्रश्न विचारला प्रकाश महाजनांना की राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायला तयार आहेत का, पण कळलंच नाही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची म्हणजे काय करायचं.
म्हणजे त्यांना असं अपेक्षित होतं की राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू नये, भेटू नये, भाजपच्या नेत्यांना घरी बोलवू नये, आधी हे सगळं करावं तर मग युती करूया. पण युती केली, आघाडी केली, जे काही केलं, तर निवडणुका कुठे आहेत? नेमकी राजकीय दृष्ट्या याच्याकडे विचार करायचा तर नेमकं काय आहे? आत्ता राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका क्षितिजावरही दिसत नाहीयेत. आपलं आदरणीय न्यायालय ज्या गतीने काम करतंय ते बघता या सगळ्या ओबीसी आरक्षणाचा निकाल कधी लागेल हे कुणालाच माहिती नाही. या वर्षी तरी लागेल का लोकांचंही असं काही तक्रार दिसत नाही की आपले नगरसेवक नसले समजा तर काही त्यांचं जीवनमान अडतंय असंही काही दिसत नाहीये. आधी नगरसेवक असताना जो गोंधळ होता तोच गोंधळ आताही दिसतोय. जे नगरसेवक पूर्वी काम करायचे, कारण लोकांची अनेक कामं असतात जी करायला त्यांना सरकारपर्यंत जाणं अवघड असतं, त्यांच्याकडे सरकारपर्यंत जायला नगरसेवक मदत करतात, अनेक कामं असतात. पण आता माजी नगरसेवक अधिक कार्यक्षमतेने ती कामं करतात, कारण त्यांच्या मनात आशा आहे की आपल्याला तिकीट मिळेल. म्हणजे लोकांची कामं कोणतरी करून देतंय. म्हणजे कामं अडलेली नाही आहेत, कारभार अडलेला नाही आहे. मुंबईत मोठे प्रकल्प सुरू आहेत, मेट्रो सुरू आहे, एअरपोर्ट आता सुरू होईल, नंतर कोस्टल रोड सुरू झालेला आहे. म्हणजे असं काही अडलेलं नाही की महापालिकेत सत्ता नसल्यामुळे ही कामं खोळंबलेली आहेत. बरं, मुंबईच्या बाहेर विचार करायचा झाला तर उबाटा सेना मुंबईच्या बाहेर काय अस्तित्वच नाहीये. ज्या काही आत्ता जागा त्यांना महाराष्ट्रात मिळाल्या विधानसभेला, त्यातनं मुंबईतनं मिळालेल्या जागा वजा केल्या, म्हणजे एका शहरातनं मिळालेल्या जागा वजा केल्या तर बहुधा त्यांचाही आकडा सिंगल डिजिटमध्ये येऊ शकेल. सिंगल डिजिट नाही पण अगदी कमी होईल, आकडा मोठ्या प्रमाणावर कमी होईल. आणि जर निवडणुकाच नसतील आणि बरं ठीक आहे मुंबई महापालिकेसाठी एकत्र आले तरी पुन्हा तोच प्रश्न आहे. म्हणजे असं म्हणतात की मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंनी एका पेन्शनरसारखी चालवली. म्हणजे एखादा माणूस रिटायर होताना आपलं मुलांचं, नातवंडांचं सगळं म्हणजे एक व्यवस्था करायला एक पुंजी जमवून ठेवतो, फिक्स डिपॉझिट करून ठेवतो आणि त्या फिक्स डिपॉझिटवर आपलं आयुष्य पुढचं सुखात जाईल अशी त्याची कल्पना असते. तशी मुंबई महापालिकेची फिक्स डिपॉझिट करून ठेवली होती. आता पण मुंबई महानगरपालिकेची आर्थिक अवस्था खूप दयनीय आहे असं म्हटलं जातंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आत्ताही नगरविकास मंत्री आहेत, त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन आणला की मुंबईसारखं शहर जर पुढे जायचं असेल तर हे काही म्हाताऱ्या माणसासारखं, रिटायर्ड माणसासारखं फिक्स डिपॉझिट ठेवून उपयोग नाही. जो पैसा आहे साचलेला तो कामाला लावला पाहिजे. आणि त्यामुळे अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले, ज्याचे हफ्ते आता सुरू होत आहेत, सुरू झालेले आहेत. आणि ते हफ्ते भरता भरता मुंबई महानगरपालिकेची गंगाजळी आहे ती आटून गेलेली आहे. म्हणजे असंही नाही आहे की मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असली. आणि एरवी सत्ता असण्याचा अर्थ वेगळा होता, कारण तेव्हा राज्य सरकारशी जर सलगी असेल तर महापालिका आमची म्हणण्यात काहीतरी अर्थ होता. जर राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांशीच तुमचं वैर असेल तर जरी तुमची महापालिकेत सत्ता आली तरी तुमच्या तोंडाला काही लागणार नाही, कारण सगळ्या गोष्टी प्रशासनच करू शकते. भलं मराठी माणसाचा विषय आला तर मराठी माणसं मुंबईत उरलेत किती, 20%, 22%. आणि कोणत्या मुद्द्यावर एकत्र येणार तर मराठी शाळेच्या मुद्द्यावर. तुमच्या दोघांची मुलं मराठी शाळेत गेली नाहीत. दुसरी भाषा, तिसरी भाषा, ती तिसरी भाषा हिंदी असावी का नसावी हा मुद्दा बरोबर आहे की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. पण महाराष्ट्रातल्या काही लाख शाळांमध्ये 1ली ते 5वी तेलुगू शिकवायची, तमिळ शिकवायची, बंगाली शिकवायची, उद्धव ठाकरेंसाठी उर्दू शिकवायचं महत्त्व असेल. पण या भाषा शिकवायच्या तर शिक्षक कुठून आणायचे, त्याची पुस्तकं कोणी लिहायची. म्हणजे ही सगळ्याची सिलेबस वगैरे का CBSEची सगळी वापरायची. आणि 5 वर्षात मुलगा तेलुगू शिकणार आहेत, तमिळ शिकणार आहेत, कारण हे 1ली ते 5वीच आहे. 6वी नंतर पुन्हा वेगळे विषय आहेत. बरं, त्रिभाषा सूत्र आहे ते तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग आहे, म्हणजे तिसरी तर भाषा शिकवायलाच पाहिजे. फ्रेंच जर्मनचा ऑप्शन नाही आहे, कारण भारतीयच भाषा असली पाहिजे. आणि त्यामुळे हिंदी शिकवणं, जर गुजराती शिकवलं असतं तरी पुन्हा हे बेंबीच्या देठापासून ओरडले असते की महाराष्ट्रात गुजराती भाषा का शिकवतात. कन्नड भाषा शिकवायला आधी हिंदीची मारामार आहे, कन्नड कुठून येणार, म्हणजे शेजाऱ्यांची भाषा. म्हणून म्हटलं तेलुगू, कन्नड आणि त्यामुळे हिंदी ठेवलेलं आहे.
पण याच्यासाठी जे वैर आहे आणि 25 वर्षात म्हणजे उद्धव ठाकरे ज्यांना चोर बोलतायत त्या सगळ्या चोरांबरोबर उद्धव ठाकरेच बसले होते आतापर्यंत. भाजपा चोर असेल तर 25 वर्ष भाजपासोबत उद्धव ठाकरेच होते. राज ठाकरेंची भाजपाशी युती त्यांनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली तेव्हाच तुटली. 2014च्या निवडणुकीत मनसेची इच्छा होती, प्रयत्नही केले होते, पण कदाचित तेव्हा मनसेच्या भूमिकेमुळे आणि भाजपाला मुंबईतल्या आणि उत्तर भारतातल्या लोकांची मतं हवी असल्यामुळे तेव्हा काही भाजपा आणि मनसे या प्रेमाचं संसारात रूपांतर होऊ शकलं नाही. पण तेव्हाही उद्धव ठाकरे भाजपासोबत होते. 2019 साली खिशातले राजीनामे कितीही बाहेर येणार सांगितलं असलं तरी ते बाहेर आले नाहीत. खिशातले राजीनामे खिशातच भिजले. तेव्हा जर भाजपावर टीका करणं चालू होतं, तेव्हा जर भाजपाला धमकावण्यात देणं चालू होतं, तेव्हा जर आपल्याच सरकारच्या मेट्रोतल्या आरे कारशेड प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करणं चालू होतं तर राजीनामे का आणले नाहीत? पण भाजपा नेमका केव्हापासून चोर झाला? जेव्हापासून तुमचं सरकार पाडलं तेव्हापासून का जेव्हा तुम्हीच भाजपाशी गद्दारी करून शरद पवारांबरोबर गेलात तोपर्यंत? आणि त्यामुळे तुमचीच जर वैचारिक भूमिका इतक्या वेळा बदलली असतील आणि नुसती वैचारिक भूमिका नाही, ज्या गोष्टी तुम्ही वक्फच्या मुद्द्यावर केलेल्या आहेत, तुम्ही कलम 370लाही सुरुवातीला पाठिंबा दिलात, नंतर त्याचाही विरोध करायला लागलात. तुम्ही प्रत्येक गोष्टीत लांगुल चालन करताना काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीशी स्पर्धा करायला लागलात. मग या गोष्टींची तुम्ही माफी मागणार का सांगणार का या गोष्टी मी करणार नाही? म्हणजे एकत्र येणार तर नेमकं कोणत्या मुद्द्यावर एकत्र येणार? दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील अनेक भूमिका त्या वेळेला योग्य असलेल्या भूमिका घेतल्या, बदलल्या, ज्या काही केलं त्या, पण त्यांची सध्याची भूमिका आहे ती हिंदू जननायक आहे. त्यांनी या वक्फच्या मुद्द्यावर आणि या सगळ्या मुद्द्यावर सडकून टीका केलेली आहे. म्हणजे आता एकत्र येणार ते मराठी माणसाच्यासाठी ठीक आहे, पण या टोपीवाल्या माणसांसाठी काय? आणि त्यामुळे कुठलीही शक्यता एकत्र येण्याची नव्हती. 4 लोक म्हणजे तिराईत लोक एकमेकांना, परिचित लोक एकमेकांना भेटले, मग गप्पा झाल्या हवा पाण्याचे की म्हणतात या जरा एकदा घरी. हो येतो नक्की, चहाला येतो असं म्हणतो आणि काही कोणी कोणाकडे जात नाही, कारण ते एक सौजन्य असतं. आणि त्यामुळे आता एक युती का, तू एकत्र येणार का, कधी येणार असं विचारलं की हो येऊ असं म्हणायचं असतं. पण लगेच त्या सुतावरनं स्वर्ग गाठायचं काम माध्यमांनी सुरू केलं, ते हास्यास्पद आहे. आता जी जुगलबंदी टीव्हीवर सुरू आहे, किशोरी ताई पेडणेकर विरुद्ध प्रकाश महाजन, हे एकत्र आले तर एकमेकांचे कपडे फाडणं बाकी ठेवतील आणि पुन्हा एकत्र आले तरी मुद्दा तोच आहे ना की राजकारणाचा पोत बदललेला आहे. आता घरी बसून पक्ष चालवता येत नाही. आता सकाळी 11-12 वाजता कामाला लागून पक्ष चालवता येत नाही. हे जे सगळे लोक आहेत, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, दिवसाचे 18 तास 20 तास काम करणारी माणसं. अजितदादा पहाटे 4ला उठतात, हे लोक पहाटे 4ला झोपतात, पण तोपर्यंत ते काम करत असतात, लोकांना भेटत असतात, राज्यभर फिरत असतात. ठीक आहे, आता विमानं, हेलिकॉप्टर सगळ्या सोयी आहेत, पण तरी दगदग करणं या वयात, सगळ्यांची वय आता 50-60च्या पलीकडचे आहेत, या वयात दगदग करणं सोपी गोष्ट नसते, पण ते करत असतात. आणि त्यामुळे त्यांना हरवायचं. एकनाथ शिंदेनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय, ते तुम्हाला आवडो अथवा न आवडो. तुम्ही त्याला दाढीवाला, गद्दार, खोके सम्राट काही म्हणलं तरी एकनाथ शिंदेंच्या पाठी खूप मोठं फॉलोईंग आहे. अनेकदा ते देवेंद्र फडणवीसांसोबत किंवा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांसोबतही एकत्र जातात, भाषण करतात, तेव्हा त्यांना जो मिळतो प्रतिसाद मिळतो, तो प्रतिसाद आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. प्रश्न आहे की तुम्ही त्यांच्यासारखं राजकारण करू शकण्याचं स्वप्न तरी बघणार का असंच आपले सगळे फिल्मी कलाकार, काही संपादक, काही नटनट्या, नाटक, म्हणजे हे सगळे साहित्यिक यांच्या मदतीने एक कल्पनाविलास करणार. तो कल्पनाविलास 1995 साली ठीक होता. नॅरेटिव्ह सेट करून त्याच्यावर महाराष्ट्राची सत्ता मिळवणं हे तेव्हा ठीक होतं, आता ते नाही आहे. काँग्रेसकडे निदान महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात किंवा
आदिवासी, दलित अशा वर्गामध्ये एक मोठा पाया आहे जो तुमच्याकडे नाही आहे. आणि त्यामुळे काँग्रेसनी काही केलं नाही तरी काँग्रेसला तिथून मतं मिळतात. तुमचा जो पाया आहे तो उखडण्यात तुम्ही स्वतः कारणीभूत ठरलेले आहात. आणि त्यामुळे आता एकत्र येणं, सत्ता स्थापन करणं या फक्त शिळोप्याच्या गप्पा राहिलेल्या आहेत. पण या गप्पांना चहा बिस्किट पत्रकारांनी मात्र खूप गांभीर्याने घेतलेलं आहे. कारण त्यांचा बोलवता धनी शांत आहे आणि नवीन बोलवत्या धन्याची प्रतीक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH14.